भगीरथ भालकेंच्या टार्गेटवर आमदार समाधान औताडे. विकास कामावरून आमदार औताडेंवर सडकून टीका. स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मंगळवेढा तालुक्यातील अनेक दिग्गज नेते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना भगीरथ भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील राहिलेला पाणी प्रश्न सोडवून भारतनाना भालके यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण गट, तट, पक्ष आणि भेद न ठेवता सहकार्य करावे अशी विनंती करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर स्मारकाच्या आडून लोकप्रतिनिधी समाधान औताडे राजकारण करत असल्याची सडकून टीका केली. काय म्हणाले भगीरथ भालके पहा. मंगळवेढ्यात आणि पंढरपुरात फक्त कोटीच्या कोटी उड्डाणाचे आकडेच आजपर्यंत या ठिकाणी 2021 पासून ऐकायला मिळाले आणि ती आकडेवारी अशी आहे की आपल्याला विस्तृतपणे सांगायला देखील येणार नाही. 10 कोटी आणि 20 कोटी 40 कोटी असं जवळजवळ मतदारसंघात 1700 का 1800 कोटीचा निधी आणलाय म्हणून त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यातले किती पैसे किंवा किती रुपये लोकांच्यापर्यंत मिळाले झाले हा त्या ठिकाणी इथून पुढच्या काळात संशोधनाचा आणि इथून पुढच्या काळात पुढं आणून खरं खोटं करण्याची जबाबदारी देखील आमची ते असणार आहे. आणि या निमित्तानं फक्त दिशाभूल आणि आकडेवारीच त्या ठिकाणी वेगवेगळ्या सांगायच्या लोकांचे आज शहरी भागातल्या असू दे किंवा ग्रामीण भागातल्या कुठल्याही गावात जर जाऊन एवढ्या कोट्यवधी रुपयाचा निधी मिळाला आला म्हणून सांगत असतील तर तो त्या ठिकाणी दाखवून द्यावा ही आपल्या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी त्यांना 2009च्या निवडणुकीत सुद्धा या 24 गावच्या पाण्याचा संघर्ष त्या ठिकाणी होता. म्हणजे 2009च्या लोकसभेच्या वेळी त्यावेळी नाना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नव्हते. त्यांची त्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू होती. परंतु 2009ला निवडणुकीला सामोरं जात असताना नानांनी या 24 गावातल्या त्या मंगळवेढ्यातल्या जे त्या ठिकाणी पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी आधार दिला होता की मी या भागातला लोकप्रतिनिधी आहे. तोपर्यंत जे कागदावर नसलेलं पाणी 2.4 TMC पाणी आणि जवळजवळ त्यातली 24 गावांची ही योजना आहे ती मी पूर्ण कागदावर आणेन आणि त्याची मंजुरी विशेष बाब म्हणून घेईन ही शब्द त्या ठिकाणी दिला होता. आपण जर पूर्वीच्या नानांच्या बाईट आणि त्या ठिकाणी कात्रनं काढले असते तर 2014ला नानांनी मंगळवेढ्यात सभेतच सांगितलं होतं की या पाण्याची जर मंजुरी 2009ला ह्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर देवभूमी पंढरपूर आणि संतभूमी मंगळवेढ्याचा एक मतदारसंघ झाल्यानंतर त्या भागातल्या वंचित पाण्यापासूनच्या असलेला मग पिण्याच्या पाण्याला वंचित होते, शेतीच्या पाण्याला वंचित असते. पिण्याचे पाणी पोषक प्रादेशिक पाणी पुरवठा करून तर ती नानांनी दूर केलीच, पण शेतीच्या पाण्याच्या बाबतीत 2014ला राज्यपालांचा तुम्ही बघू शकता की विशेष बाब म्हणून पश्चिम महाराष्ट्रातली पहिली योजना मंजूर करण्याचं काम 2014ला नानांनी त्या ठिकाणी करून दाखवलं. 14 ते 19 मध्ये नानांनी काँग्रेस पक्षातून विधानसभेचं प्रतिनिधित्व करत असताना त्या योजनेला अनेक अडचणी आणल्या गेल्या. 2.4 TMCचं पाणी साधारणतः त्यातलं 1.2 TMC पाणी वगळून 24 गावातली 14 गावं वगळण्याचं काम त्यावेळी केलं. परंतु 19ला तिसऱ्यांदा नानांना त्या ठिकाणी आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिल्यानंतर त्या 19च्या काळातले तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पाठीमागं वगळलेलं 1.2 TMC पाणी आणि 14 गावं ही पुन्हा त्या योजनेमध्ये घेऊन त्या सर्वे जयंत पाटील साहेबांच्या खात्याकडून मुख्यमंत्री साहेबांच्या टेबलला ती फाईल होती. परंतु 2019ला साधारणतः 28 नोव्हेंबर 2020ला नाना आपल्याकडून गेल्यामुळे ती योजना पुढं त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पाठपुरावा करायला पाहिजे होता त्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्याकडून कुठलाही पाठपुरावा नाही. तुम्ही बघितलं असेल की अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन संबंधित मंत्र्यांनी फक्त उत्तर दिल्यानंतर इथून सिद्धेवाडीपासून मंगळवेढ्यापर्यंत मिरवणुका निघाल्या, हार तुरे फुले त्या ठिकाणी JCB-मधून उधळली गेली. परंतु आठवड्यातून होणारी योजना आज किती वर्ष झालं ती पूर्ण होते आणि म्हणून आज देखील जो लोकांच्या मध्ये दिशाभूल पसरवली जाते की मंजुरी मिळाली, त्या मंजुरीतली जर तुम्ही तारीख बघितली, मी सुद्धा तुम्हाला त्या पत्राची प्रत्येकाला कॉपी देऊ शकतो. 2016च्या शासकीय निर्णयानुसारच आहे
2021 नंतर सिंगल एक बैठक लोकप्रतिनिधी या पाण्याच्या संदर्भात घेऊ शकले नाही. हे दुर्दैव या मतदारसंघाचं आहे. आणि म्हणून फक्त चुकीचं सांगून लोकांमध्ये दिशाभूल अफवा पसरवायची आणि वेळ मारून न्यायचं धंदे काही लोकांच्याकडून सुरू आहे. परंतु लोक हुशार आहेत. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं. ते जरी आज बोलत नसतील तर उद्या मतदानाच्या स्वरूपात ते नक्की त्या ठिकाणी दाखवून देतील हा विश्वास आहे. किंवा लोकप्रतिनिधी हा मतदारसंघातल्या सर्वसामान्य नागरिकांचे कवच कुंडल असतो. एखादी अडचण आली तर उठाव करून रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते. पण लोकप्रतिनिधीच या कॅरिडॉर व्हावा म्हणून एकीकडे अंतर्गत त्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. म्हणून गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त करून जर त्या ठिकाणी विकास करणार असेल तर भविष्य काळात कॅरिडॉरच्या विरोधात रस्त्यावरती आणि त्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी नानांनी जो दिलेला शब्द आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या सोबत आहोत. MIDCच्या बाबतीत मिटिंग झाली. मिटिंगचे अधिकारी आल्यानंतर सगळीकडे त्या ठिकाणी पेढे वाटून बसवलं गेलेली MIDC झाली. जणू काही ते अधिकारी योजनाच घेऊन खिशात आले होते की काय असं चित्र त्या ठिकाणी तालुक्यात निर्माण केलं गेलं होतं. परंतु निव्वळ ही चुकीची अफवा बसवण्याची भूमिका आहे. तपकिरी शेटपळमध्ये आणि खर्डीमध्ये परवा दिवशी त्या ठिकाणी कार्यक्रम झाला. लोकप्रतिनिधींच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी येतात म्हटल्यानंतर गावातले प्रमुख पदाधिकारी सरपंच हे उपस्थित राहिले पाहिजेत या मताचा मी काम करणारा पदाधिकारी आहे. आणि राहिल्यानंतर त्या सार्वजनिक कार्यक्रमातल्या सत्काराचा फोटो दाखवून म्हणजे परत एकदा मी माफ करा चौथ्या स्तंभावरती त्या ठिकाणी बातमी दिलेल्यांच्यावरती बोलतोय. कुठलीही शहनिशा न करता त्या बातमीचं असं दिलं की शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश केला. मात्र ज्यांची नावं त्या बातमीत आली ते त्या ठिकाणी एकत्रित देऊन त्यांनी सांगितलं की नानांच्या विचाराचे आम्ही कार्यकर्ते आहे. त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमच्या गावात आलेत म्हणल्यानंतर आम्ही त्या कार्यक्रमाच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतो. मात्र आमचं प्रवेश केला म्हणून केलं गेलं तर आम्ही समोर येऊन खुलासा करायला तयार आहे की आम्ही नानांच्या विचाराचे कार्यकर्ते आहे, नानांच्या सोबत आहे. आणि म्हणून लोकप्रतिनिधींना आमदारांना सांगायला काहीच नाही. एकीकडं कोट्यावधीच्या आकडेवारीची उड्डाणं त्या ठिकाणी केली जात आहेत आणि दुसरीकडं अशा पद्धतीनं दिशाभूल करून अमुक अमक्या गावातला कुठला अमुक अमक्या गावातला आला कोणीही कुठं गेलेला नाही. तो ज्यांची नावं त्या बातमीत आलेली आहेत ती नावं समोर उभा करून मी आपल्यासमोर त्या येणाऱ्या 1-2 दिवसात घेऊन त्या ठिकाणी समोर येईन आणि दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी आपल्या माध्यमात